याच्यातली पहिली माहिती असेल आमची आपल्या केंद्रावरील समाविष्ट शाळेतील इयत्ता 9वी वार्षिक परीक्षेत पहिल्या 5 क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पाहिल्या व शालेय विषयानुसार महत्तम गुणांची नोंदी घेऊन पायरी क्रमांक 2 वरील नोंदी लक्षात घेऊन आपल्या विद्यालयातील कोणते विद्यार्थी केंद्रावर पहिले येऊ शकतील अशा 5 विद्यार्थ्यांची निवड करू. क्रमांक 3 वरील 5 विद्यार्थ्यांच्या इयत्ता 9वी वार्षिक परीक्षेत विषयनिहाय उत्तर पत्रिकांचे निरीक्षण करून होत असलेल्या चुकांची कच्च्या दुव्यांची नोंद घेऊ. पायरी क्रमांक 4 शालेय विषयानुसार शाळेतील तसेच परिसरातील तज्ञ शिक्षकांची यादी करून त्यांची जबाबदारी निश्चित करू. विषय क्रमांक 5 जानेवारी अखेरपर्यंत घ्यावयाच्या चाचणी परीक्षेचे तसेच तज्ञ मार्गदर्शक विषयानुसार तासिकांचे नियोजन केले जाईल. 6 वेळोवेळी घेण्यात येणारे चाचण्यांचे मूल्यांकन करून झालेल्या चुकांसंदर्भात मार्गदर्शन करू. 7 पूरक वाचनासाठी संदर्भ ग्रंथ करू. 8 संपूर्ण पाठ्यक्रमावर आधारित 5 सराव परीक्षा घेऊ व त्रुटी संदर्भात मार्गदर्शन करू. गट क्रमांक 1 मधील प्रशिक्षणार्थींची नावे वाचण्याची गरज नाही. कारण उद्दिष्ट काय शिकवणे प्रवेश करते चालू करतो. उद्दिष्टाच्या बाबतीत उद्दिष्ट साक्षर वाटतं की त्यांना इथं उद्दिष्ट वाचायला उद्दिष्ट वाचून उद्दिष्ट शालांत परीक्षा मार्च 2012 या परीक्षेत यावर केंद्र क्रमांक 3685 वर आपल्या विद्यालयातील विद्यार्थी ज्ञानक्रमी पहिला कसा येईल या संदर्भात उद्दिष्ट कसं असलं पाहिजे. मान तुम्हाला मगाशीच सांगितलं मी उद्दिष्ट कसं असलं पाहिजे. मान त्या स्मार्ट शब्दाची सुद्धा मी फोड करून दाखवली होती तुम्हाला. SMART आणि T. हेच आपलं स्पेसिफिक कसं असलं पाहिजे. स्पेसिफिक असलं पाहिजे. मेजरेबल असलं पाहिजे. अचिवेबल असलं पाहिजे. त्यानंतर रिअलिस्टिक असलं पाहिजे आणि लाईन लाईन असलं पाहिजे. काय वाटतं आपल्या स्मार्ट मध्ये यांचं उद्दिष्ट बसतंय का. कमी शब्दांमध्ये पाहिजे. एक नंबर मी कसं म्हणणार आहे तुम्ही मॅडम वास्तविक बघायला गेले 4 नंबरच्या गटाने मूल्यमापन करायचे बसत नाही. मला असं वाटतं माझ्याप्रमाणे शालांत परीक्षेत गोडा आपल्या शाळेच्या विद्यार्थी मेरिट मध्ये आपला पहिला कसा येईल याबाबत काय फक्त बोर्ड शब्द पाहिजे. त्या ठिकाणी त्या बोर्डाचा क्रमांक वगैरे घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. उद्दिष्ट कसं असलं पाहिजे आपल्याला उल्लेखाची गरज आपल्याला नाही. बोर्ड
शकतात तरी चालेल. आपण बोर्ड आणि केंद्र यामध्ये बरं. बोर्ड म्हणजे शाळांचं बोर्ड किंवा नाशिक मंडळ असं आपण आम्ही तसं ब्रीफ ठरवलेलं नाही. ऐकून आम्ही ब्रीफ असं ठरलेलं आहे की परिसरामध्ये ज्या काही 5-6 शाळा असतात त्यांचं एक केंद्र असतं. म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह उलट लहान स्तरावर. ठीक आहे, परंतु केंद्राचा उल्लेख नाही होता. आम्ही क्रमांक काढतो, नावही काढून टाकतो, यावर म्हणून तेही काढतो, केंद्र म्हणून. तुम्हाला काही सुचना पाहिल्याबरोबर सरांनी जे सांगितलं की पहिले 5 विद्यार्थी होते तर त्या वेळेस असं वाटतं की हा समजुती दृष्टिकोन उठवायचा आपला. म्हणजे सर्वांसाठी प्रयत्न केले तर जास्त आपण यावर फक्त सूचना ऍक्सेप्ट करूया. आणखी काही सूचना आहेत तुम्हाला? 4 नंबरचा वर्ग. सांगावं असं वाटतं आणखी त्याबद्दल गटाचे मूल्यमापन त्यांनी केलेले 4 नंबरने. परंतु आणखी कोणाला काही सूचना? 5 विद्यार्थी निवडलेला या सूचनावर आम्ही बोलू. या सूचना बोलून खर्च करायला वेळ मिळणार. पूर्व परीक्षा वगैरे दूसरे बच्चों के लिए भी ले तो पैसा हो जाए तो हो सकता आपल्याला वार्षिक संवाद सेंटर का अगर आप करते हैं तो उसमें लास्ट का बच्चा में अव्वल नंबर आ सकता है. आपल्याकडे जी सूचना आली आहे की हा प्रोग्राम किंवा हा कार्यक्रम काही विशिष्ट मुलांसाठी राबविल्यामुळे इतर मुलांच्या संदर्भामध्ये त्या मुलांना काही वेगळं वाटेल किंवा वेगळेपणाची भावना तयार होईल अशी आपली एक सूचना आहे. या संदर्भात जी पूरक सूचना ती अशी आहे की हा कार्यक्रम सगळ्याच मुलांसाठी असायला पाहिजे. या 2 सूचना थोड्याफार तांब्याने आपल्याकडे. आपण 1986 शैक्षणिक धोरण जर पाहिलं किंवा कुठलंही शैक्षणिक धोरण जर पाहिलं तर त्यामध्ये 2 लोकांचा विचार हा नेहमी केलेला आढळतो आपल्याला. एक म्हणजे अप्रगत विद्यार्थ्यांसाठीचा विचार रेमेडियल टीचिंगच्या संदर्भामध्ये आणि दुसरा विचार प्रज्ञावंतांसाठीचा होता. जे काही खास हुशार मुलं आहेत अशा मुलांसाठी शाळा नेमकं काय करते असा एक नेहमीसाठीचा हा एक मुद्दा आपल्याला आपल्या समोर. बऱ्याच वेळेला शाळांमधून असं आढळून येतं की आपण अप्रगतांचा विचार करतो. ग्रामीण स्तरावर काम करीत असल्यामुळे आपल्या समोरची सगळ्यात महत्वाची समस्या हीच असते की सगळेचे सगळे कसे पास होते. या एकाच भावनेने आपण वर्षभर काम करीत असल्यामुळे हा एक मुद्दा मागे राहून जातो की प्रज्ञावंतांसाठी आपण आणखी काही करू. आणि याच मुद्द्याचा आधार घेऊन आपण या कार्यक्रमाची प्रत्येक शाळेमध्ये माझ्या निरीक्षणानुसार प्रत्येक शाळेमध्ये त्या केंद्रावर नव्हे तरी त्या शाळेमध्ये पहिला कोण येईल या संदर्भामध्ये लक्ष दिलं
या 3 मुलांमधून हा आपल्या शाळेमधून पडतो. आपण थोडस आणखी पुढे गेलेलो आहोत की आपल्या केंद्रावर आपली शाळा पहिली कशी. याच्या पुढचं आणखी आपल्याला असे निर्दिष्ट ठेवता येईल की आपल्या तालुक्यावर आपल्याला पहिलं कसं यायचं. तालुक्यावरून आपण जिल्ह्यापर्यंत प्रवास करूया, जिल्ह्यापासून आपण विभागापर्यंत प्रवास करूया. अशा पद्धतीचे ह्या उद्दिष्टांचं स्तर हा हळूहळू पूर्ण होतो. आपल्या शिक्षकांना अटेनेबल सरांनी म्हटलं की ते तुम्हाला अटेनेबल आहे का. हे बघा, एक आता हे जे 5 मुद्दे आहेत स्पेसिफिक आहे की आम्हाला केंद्र स्तरावरच आहे. स्पेसिफिक आहे, आम्ही ठरवून घेतलेलं. सेकंड थिंग मेजरेबल आहे का, त्याचे गुणांक आम्हाला मोजता आहे. इट इज मेजरेबल. नेक्स्ट, हे अटेनेबल आहे का, इट इज अटेनेबल. आम्ही केंद्रावर पहिले येऊ शकतो, आम्ही तालुक्यात पहिले येऊ शकतो, तुम्ही आम्ही सगळे येऊ शकतो. 4था मुद्दा हे रिअलिस्टिक आहे का, हे प्रत्यक्षात विकू शकतं का, हे विकू. आणि शेवटचा मुद्दा होता की याला टाइम बाउंड, हे टाइम बाउंड आहे का, आहे. जानेवारीपर्यंत हे सगळं करता येतं. हे सगळं या प्रयोगाच्या संदर्भात. आता मला प्रत्यक्ष याचा अनुभव झालेला आहे, मला प्रत्यक्षामध्ये असा अनुभव झालेला आहे की मी अशा पद्धतीचं नियोजन माझ्या शाळेमध्ये केल्यामुळे माझे विद्यार्थी हे नाशिक बोर्डामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहे. आणि 1 नव्हे 2 नव्हे 5 वेळेला हे यश मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. त्याच्यामुळे इट इज अटेनेबल, इट इज रिअलिस्टिक, इट इज टाइम बाउंड अँड इट इज स्पेसिफिक ऑल्सो. फक्त काय होतं थोडंसं याचं टायटल जे आहे ते आम्ही शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला. सरांना असं वाटलं आपलं यावं टाकलं मग त्याचा नंबरही टाकून देऊ. थोडंसं अति उत्साहामध्ये ते शब्द थोडे जास्त होतात 3-4, पण त्याच्यात जे काही एथिक्स आहे त्याच्याबद्दल म्हणजे गर्भित असा उद्देश आहे तो मात्र नेमका आहे. आपल्याकडून जी सूचना आली होती त्या संदर्भामध्ये हा प्रोग्राम काही हुशार मुलांचा